लाल तुला सांगतो ते डंगरी कमली जर मा कामाला जर नाही आली तो पाय तू विचारच करून पाय तू तुला सांगतो मी. अरे बापा मुंशीराम भाऊ चाला ना तुम्ही तटलूक चाला तसंही. हा पहिलेच वॉर्निंग देऊन राहिले बापा. हा चाला ना मी आणतो ना बोलतो त्या बुड्डीसोबत. त्या बुड्यासोबतही बोलतो. का तुम्हाला 7,500 कसे गोड लागले मुंशीराम भाऊजी आता कामाला जात नाही सांगतो त्याला धमकावतो चांगलं. हा धमको द्यायले पण ते डोंगर जर काही मागं पुढं भादरलं तर मी त्याचं होबाळलं फोडून तुला सांगतो. त्याची बत्ती ही त्याच्या हातात देईन. मस्तक लय खाल्लं त्यानं. आरेन खारेन लय बोलला तुम्हाला डोंगरा. मी काहीच टेन्शन न घेऊ फक्त तटसा चालला तुम्ही. तटसा चाला. बाबा नाही दोघे काय चाललंय रे बाबा. चाल बरं कोबर काय मुंशीराम भाऊ आले का रे मस्तक दाबेले आता. अरे बाबा मुंशीराम भाऊ काही मिळालं लागायच्या खोपडी दाबलती म्हणतात बुटी. हा साऱ्या गात तुमची चर्चा चालू आहे वा. बाप्पा पुरी घोळघास केली ना बाप्पा मुंशीराम भाऊ न बुटी. खोपडी रंगोली मुंशीराम भाऊ ना मायले हो तुमच्या सायच्या कोणती खोपडी रंगवली रे. हात नाही लावला मी. मामले माहिती काय आहे तर सांग रे शिवला राहिली सांग काय आहे तर. सायची खोपडी रंगोली करून राहिले लुच्चे साले. गळ्या माऊली बबन काय सांगा तुम्हाला. इचकलं ना सारं इचकलं ना. ते डंगरी तो डंगरा म्हणते बुडीले कामाला जायचं नाही. मुंशीराम भाऊच्या आरात कामाला जायचं नाही. आणि कायचं काही खोपली रंगोली कायचं काय रे बुवा काहीच नाही झालं ना. उतरवल्या का रे हुकलं का रे बा. आणि साऱ्या गात मातून झालं पण मुंशीराम भाऊ कमला बुडी दाबली. खोपडीत रंगोली खोपडीत गेला मुंशीराम भाऊ घेऊन तिले. दोघांच चालू आहे. अरे गावाले माधव नाही बाबा. मुंशीराम भाऊ कमली तर चालू आहे. अरे बा लोकांच्या तोंडाने धरले जात ना मा काहीच नाही ना बा. अरे कशात काही नाही ना. काठाळे लागू दिलं नाही ना मले. काय सांगा तुम्हाला. आता माझा जीव तसा सैसै करून राहिला पण काय करू. शिवला चाल तू पहिले चाल आता त्या डोंगरीच्या येतोय चाल. हो मुंशीराम भाऊ घाई ना करून मी देतो तुमचा मेळ आणून. काय मुंशीराम भाऊ तुम्ही 7,500 येईल त्या बुडील. मग त्याचं काय आता ते बुडी कामाला येत नाही म्हणते तर मग त्याचं काय. त्या पैशाचं कसं काय दिल्या म्हणते पैसे देईना. बाप्पा पैसे ये ना हातभर दिले काढून लगेच नगद. काय काही रे येईन म्हणते पैसे काही नाही आहे. मुंशीराम भाऊ काम सरण वैद मोर असंच काम झालं. मग तुमचा नुसतं वापर करून घेतला त्या डंगरीनं. त्याची सोय नव्हती त्यावेळेस तुमच्याकडून पैसे घेतले ना. आता कसं खाणं पिणं झालं सटवाट झालं पैसा आला तर आता तुम्हाला हुंगून राहिले. त्याचं कामच तसं आहे. घेऊ त्याच्या बापाला देऊ नये असं आहे ना. शिवला चाल लवकर. हो चला मुंशीराम भाऊ चला. आलो सर बा माऊली बाबा आम्ही त्या काय तर बुडीचं काय तर मोडून टाकतो. काय तर मुंशीराम भाऊच्या आरात पाठवून त्या बुडीला कामाला आता. हो पाठव चाल ते डोंगर जर भादरलं की नाही त्याला झोडतो मी. त्याचे हातपायच मोडतो. मस्तकला सट केला. अरे मुंशीराम भाऊ तुम्हाला मारामारी नाही करू देत ना मी. चाला तुम्ही चाला. बुडीच पाहिजे तुमच्या आवारात फक्त. मग चाला तुम्ही देतो तुमच्या आवारात बुडी पाठवतो मी. टेन्शन ना घेऊ ना. फसला रे बापा मुंशीराम भाऊ. 7,500 रुपये बी गेले मुंशीराम भाऊचे. पण बुडी येत नाही कामाले. मेळही आला नाही काहीच नाही कशातही काही नाही. म्हणून तर आग मारून राहिला मुंशीराम भाऊ. पुरा डांगरा फसला मुंशीराम भाऊचा. मुंशीराम भाऊ कोणा रुपया मारून फेकत नाही. बुडीले 7,500 दिले तर बुडीनं याच्या हाती तुरी दिल्या. सांगा आपण चालतं का पाहायला. नाही रे बा काय करतो तरी जाऊन रे बा फालतू घेणार ते ना जाऊ नाही. शिवला शिवला सारी स्टोरी सांगते आपल्याला काय झालं काय नाही तर कशाला चालतं तरी फालतू जाऊ दे. मग काय जायला नाही पुरं. शिवला आला की सारं माहीतच पडते म्हणा आपल्याला. माहीत पडणार नाही असं काय होणार नाही. आपलाच माणूस आहे. पण मुंशीराम भाऊ पुरा फसला गडायच्यात पुरा. चाल बरं चाल तिकडे समोरच्या कोपऱ्यात जाणं. ते आहेत ना 2-3 जण उभे तर काय गप्पा करून राहिले पाहून. हो चला झुलाल फक्त तुझ्यामुळे फसलो तुझ्यामुळे मी फसलोच नसतो. नाही तर 7,500 देऊन ते मावर शिजोर झाले डंगरी. ते बुडी कामाला येत नाही म्हणते. सायाची कामाला येत नाही म्हणते. तुझ्यामुळे तुला भर टाकली ना. तुला मला फोन लावला पैसे द्या पडून द्यायले. बाबा मुंशीराम भाऊ असं बोलू नका. रस्त्याने लोक ऐकतात ना. चला ना तटीसा काय तर मोडतो ना मी. काय तर ते बुडे काय का तुमच्या कामाला येणार नाही. मी असल्या टेन्शन ना घेऊन तुम्ही तुमच्या आहारात ते बुडे कामाला पाहिजे ना. देतो ना तुमच्या आहारात आणतो ना दिले. चाल ना चाल पाहिजे तू काय आहे तर चाल. तुझ्या डोळ्यानं पाय धड्या डोळ्यानं. नाही आली पाहिजे तू. तुझ्याजवळून मी 7,500 15,000 वसूल करणार. सांगून राहिलो. ना तुम्ही फक्त तटलोक चाला तसंही तुम्ही काहीच मी बोलायचीच काही मोठी करून राहिले बा मुंशीराम भाऊ तुम्ही. काय माणसं आहे हे गावातले लोक ऐकून राहिले ना. तुम्हालाच माहिती आहे आपलं गाव कसं आहे तर. उसं कसलं की कसं. हो चाल चला. त्या डंगरीनं आफत आणली रे बा. त्या मायले बुडीले कामाला जायला रोग येऊन राहिला काय माहित. ढेण्याकडून नाही होऊन राहिला का मी फोकणीचा.
पैशासाठी कसं हातपाय जोडेन आता सायाचा हे करून राहिला. हिचकलं वाटते राजा पाटील काहीतरी. हो, बुढीनं दिल्या वाटते तुरी यायची हाती मुंशीराम भाऊ, म्हणून तसा करून राहिला, साधून राहिला. 7,500 डुबलू म्हणते बा. पैसे दिले ते वाटते बा मुंशीराम भाऊने दाबून. तिनं पैशाचं काम जमत असते का बाबा? पैसे दिले तिने मुंशीरामनं, म्हणून ते बुढी कामाले जायच्या. आणि आता त्या बुढीत म्हटलं की मी येत त्या कामाली. हा गड्या मोठा झमेला होता गड्या, आपल्या गावामध्ये भांडण होते आता. हा मुंशीराम एक तर पहिले डोक्यात खाली आहे, कोणा रुपया मारून फेकूत नाही, येले दिले तर आता पुढे कामाला नाही म्हणते तर मग हा माजून करते आता गावात. बापा पाटील हा काय माजून करेन मुंशीराम भाऊ? हा फक्त थोडा बापा गमून राहिला रस्त्यानं. आता हा माजून नाही करू शकत, कारण की याची गुंडी अटकेल आहे ना. ते बुढी म्हणे यानं मला धरल तर, यानं मला खोपडीत नेल तर बदनामी कोणाची होईल? मुंशीरामची. मुंशीराम काय भांडण करीन आणि काय मारी? गड्या या मुंशीरामले पैसा बेराय, इज्जत नाही बरं. इज्जत गेली. हा पैसाच वसूल करीन त्या बुड्डा बुडीकडून, हे लक्षात ठेवत होतो. म्हणून तर शिवलालचे कान धरून नेऊन लावं लागेल शिवलाल त्यानं. बिया कंजेला आहे हा मुंशीराम. पाटील बरोबर बोलून राहील तुम्ही, खरंच आहे ते. मुंशीराम सारखा बेकार माणूस नाही कोणी. याचा रुपया कोणा घेऊ नये. याचे जर पैसे जर नाही द्यायला गेले की नाही, बस पुरा भांडणच करते. हा पाहिले काय होते काय नाही चालता. घरचं बी ते पानचट पाहून का फालतू ते डोंगर आपल्या माग फुदाकला दोड्याने. म्हणे या पा आवरा ढुमुक समजून सांगा, फलान सांगा. जाऊ दे बा, काही जायला पुरत नाही. पण त्या गावानं त्याचा विरोध करून राहिले बुड्ढा आपण बी का आपण काल हे करतो. गावाच्या विरोधात जायला पुरत नाही भाने. कोणा म्हणजे गावातले उभे नाही करून राहिले त्या बुड्ढीले सावडले नाही बा. आपल्याला काय करावं लागते, दुरून पाहिलं असतं आपण भांडण होते काय होते, मुंशीराम काय करते बा काय नाही. तुला भाण्या एवढी शोक आहे काय रे भांडणं पाहायची? जायले का तू तुला जाणं असेल तर पाय बा तुझा आहे. नाही रे बा, तुम्ही येत नाही तर मी काल जाऊ. चुपरा बा, चला तिकडे जाऊ दुकान घरी. हो चला. मायले पैसे देऊन मुंशीरामने इकून तिकून मेळ आणला, तोही हुकला. पैसे देऊन काहीच नाही लागला हाती. ते बुड्ढी म्हणते आता मी त्या कामाला येत नाही, घ्या दाबून. म्हणून तो मुंशीराम साधून राहिला, कसा करून राहिला बिचारा. आता समजून ना मुंशीरामले पैसा देऊन शाळा कशी जमावा लागते तर वय करते ना रे तो किड्या. आणि घे म्हणा दाबून आता पैसाच करते ना. त्या बुढीनं मस्त तुरी दिल्या पण त्याच्या हाती. याला असाच पाहिजे हिसका. या मुंजीला असाच पाहिजे. बरं काहीतरी कर बरं, खायले काहीतरी कर. चल मला भूक लागली बरं. त्या यानं डोकं खराब केलं त्या मुंशानं सायच्यानं. कर बरं पटकन झटकन खायले. आहे ना बापा तुमचं आणेल तुम्ही ना दुकानातून. काजून बदाम पिस्ता बापा शिलाजी ते खाणं. तुम्हाला काय भाकर भाजी पाहिजे बापा? एवढा डांगऱ्या खाऊन लागली का बापा भूक तुम्हाला? ते काय भाकर आहे का? भाकर शिव भागते का माणसाचं? थोडस कसते ते आधार. तू येतं असं शिल्लकच बोलणं चालते बा. चाल कर काहीतरी. तुम्हाला तर माहित आहे बापा भाकर भाजी शिवाय भागत नाही. मग काय आले तर एवढा मोठा डांगऱ्या घरात आणून ठेवला, काही गरज होती काय? त्याचा दुसरा किराणा नव्हता येत किती मोठा मोठे म्हणून राहिले भाकर भाजी कर. करतो एवढं काही घाई नका लावत जाऊ मागे. डोकसं न खाऊ न जाऊ दे आता, गलती झाली माझ्यानं. कर पटकनी झटकनी. करतो पटकनी. आणि त्या मुंशाचे त्या मुंशाचे 7,500 कसे देसान हो तुम्ही? काय फेडसान आता दोघंही घरी आपण. आणि तो तर मोठा टंगटंग करत गेला. 7,000 वसूल करतोस मी, 7,500 असं तसं येऊन तू किती बोलला तो टी. त्याचे पैसे देतो. थांब नसतो जरा शांत जा ठर बुवा तू. हा डोक्यात काही ना काही प्लॅन असेल की नाही, म्हणून मी त्याला वापस पाठवला की नाही मुंशाले. करतो ना मी. त्याचे 7,500 त्या घरीच नेऊन देईन ना मी. नाही ना, पण कसं आहे त्यानं जर डबल माझं आणलं तर, आणि त्यानं म्हटलं आत्ताच दे माझे पैसे, आत्ताच पाहिजे मला. तर मग कुठून आणसान पैसे? घेतले मोठे बापा. एका महिन्याच्या याच्यावर बापा उधारीवर 7,500 रुपये माझी बायको येईन. मोठे ताल केले तर. आणि आता म्हणता त्याला की माझी बायको काही येत नाही. काय झालं तुम्हाला असं आता? काहून त्याला म्हटलं तुम्ही ना की माझी बायको येत नाही? सांगा ना. आता माझ्यानंच काम होऊन नाही राहिलं. तू याच्यानं होते का काम? होते का? या वयात बरोबर नाही ते. म्हणून मी कसं तुला पाठवत नाही आता कामाले. घरी बसून खाय. मी करतो काहीतरी. काय करायचं आहे तर मी थांबतो, माझं डोकं लावतो आता. बापा एवढं प्रेम कुकून चेवाला बापा. आणि ते तुम्हाला 7,500 घ्यायच्या बाबतीत नव्हता हो चेव. आता का झपेल होते काय? तुम्ही काय म्हणा बायकोले पाठवेन मी 1 महिना कामाले. पण आता काय झालं गाडी फुस. आता गरज होती ना मला पैसे यायची म्हणून. त्यानं जर पैसे नसतील का गोटे खाल्ले असते टी.
गावात भीक मागलं ना कोणी हुंगलं नाही ना आपल्याला. आणि 7,500 दिले म्हणून खाऊन तरी राहिलो 2 टाईमचं. पोराला दूध, खायला बिस्किट, सकाळी चहा नाश्ता सारं होऊन राहिलं 7,500. त्याच्याकडून मला त्या मुंशाकडून 7,500 घेणं होते म्हणून मी त्याला म्हणू की बुडी रोजच सकाळ त्या औरतच कामाले, त्या औरतच कामाले तिला धडाड जोडून घेतले पैसे त्याकडून. आता पाहू पुढे. आता जायचं काम नाही. आता झालं आपला गुल्ल्यासारख्या. आता टेन्शन घेऊ नको तू. चाल स्वयंपाक बनवायचा, मस्त खाऊ पिऊ मस्त. काय बाबा म्हणता झाला आपल्या गुल्ल्यासारखा. तो आपल्या घरी जाईच हिंडी ना आता. त्याचे 7,500 गेले ना. त्याची तर ताई पायातली मस्त का झाले. आग व्हायला त्याची चांगली. काही मी भेट नसतो द्याले, काही नसतं भेट त्याले. तो द्याले बदलीन जर आलं कोण भेटे वा. टेन्शन न घेऊ तो. टेन्शन अजिबात नाही घ्यायचं बिलकुल. हो बुडू बा बोलणं गड्या शिवला काय म्हणता रे भाऊ. तुम्ही ना काय हा चावट धंदा लावला करणं. त्या मुंशीराम भाऊकडून 7,500 रुपये दिले. तुमचं घर त्या पैशावर भागून राहिलं. आता तुम्ही म्हणता काय म्हणता बुडीला पाठवत नाही कामाले. एवढे बेशरम पण एवढे बिनलाजे धंदे. पण जो माणूस तुमच्या कामात पडतीये त्याच्या ढुंगणार लात मारता तुम्ही. गात कोणी हुंगे ना तुम्हाला. कुटकाने मारून फेकला राजा. उपाशी मेले असते लोक तुम्ही दोघे जण नवरा बायको. तुम्हाला लाज वाटली पाहिजे बुटीवर लाज. जो माणूस संकटात आपल्यासाठी धावून आला त्याच्यात कमळलं त्यालाच दगा द्यायला तुम्ही धोका देऊन राहील. काय तर 7,500 रुपये आता बुटी कामाला येत नाही. पैसे घ्यायच्या अगदी गोड लागलं आणि आता कामाला जायच्या अगदी दुःख होऊन राहिलं. भोकार आलं तुमच्या. शिवला आता जे काय बोललो ते बोल बापा. बेसर म्हण, लाज नाही वाटत, काही म्हण. त्या पायातले खेटर काढत मला मान. पण आता माबुडी यानं कामच होत नाही बापा. तर काय करू सांग. आता घरी आल्या फ करते ते फ करते ना. काहीच होत नाही ना. मावन बापावन आयडेक्स बाम लावलं थंडी काय. मला रातभर तिचे हात पाय दाबा लागतात. काय करू सांगतो. मला हे सांगायची गोष्ट आहे का घरातली गोष्ट की बुडी रात्री कामावून आल्यावर पाय दाबावं लागतात. मला आयडक्स चोपडू थंडागार आहो मी. म्हणून बापा म्हटलं आता काय काले पाठवू बाबा बुडील कामाले. त्रास होते ना तिले, जास्त त्रास होते. पहिले नाही समजला का तुला. 7,500 घ्यायच्या वाजूक कुठे मर्याला गेलता तू. पैसा माया गोड लागला तुले ना. आता बुडी जा बाबा तुला जीवात येऊन राहिला. काय तर थंडी होती माझी बुडी, थंडी होते. मुंशीराम आता तुझे सारं बरोबर आहे. पण रात्री माही थंडी होते ना. त्या आयडेक्स चोपडू दिवसभर ते वावरात थंडी होते, रात्री मला थंडी वाटते. ते असा विषय आहे ना भाऊ. माही झप होत नाही रात्री. आणि दिवसात ते भाऊ असं असते. त्याच्यामुळे जाऊ दे बुवा चुकला. आता चुकलं फुकलं अजिबात तुम्ही आम्हाला सांगू नका. त्या बुडीले वावरात पाठवत जा तुम्ही. धुऱ्यावर बसली चालेल मुंशीराम भाऊच्या वावरात. कामाचे पैसे घेतले की तुम्ही ना कामाचेच पैसे. कामातच फिटून द्या लागतील तुम्हाला. आता नाही रे बा ते जमत नाही. माझी बुडी येणार नाही मुंशीरामच्या वावरात, अजिबात नाही येणार. त्याच्या वावरात धुऱ्यावर पाय टाकणार नाही. त्याचे पैसे देऊन टाकीन लागलास तुम्ही. काय तर याचा सुगट देईन. पण आता कसं आता माझ्या बुडील पाठवत नाही मी त्याच्या वावरात. येणार नाही मग. पहिलं सुईच्या भोकात ना मा तुम्ही. काय तर मुंशीराम बोले काम दे गड्या. शिवलाल गड्या काम काम भेटलो पैसा भेटला. झालाय गुल्लासारख्या तुमचा. झाली का तयार तुम्ही. आडवं देडवं कुद्याले लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. बाबू शिवले शिल्लक नको चालून जास्त. शिल्लक नको चालू ना. नाही आमची इच्छा मुंशीरामच्या वावरात यायची. काय जोर जबरदस्ती आहे काय तुझी. उदळ घ्यायला का मी ना की वावरात आलीच पाहिजे. धुऱ्याराही बसली तर ठीक आहे. पण वावराचे पैसे त्याच्यातच फेडून द्यायला लागतील. असं काय आहे रे. माझली शिवल्याली पाय तरी तुले म्हणून मी 1 रुपया फेकून मारत नाही गळ्या मी. तू काय म्हण मुंशीराम भाऊ द्या पैसे, द्या पैसे. संकटात कोणाची मदत केली पाहिजे. उपाशी आहे ती बुडी, उपाशी आहे तो पोरग, उपाशी आहे तो बुड्डा, उपाशी आहे. द्या मुंशीराम भाऊ पैसे. जेवढे मागतील तेवढे द्या. ते फेडून देतील तुमचे. हे पाय असे रंग दाखवले आहे ना लुटचे ना. याच्या कामात पडायच्या लायकीच्या काम सांग बघ. खेट्ट मारायला लायकी नाही काय दोघे नवरा बायको. मला माहित आहे का मुंशीराम भाऊ असे गद्दारी करतील म्हणून हे गद्दार निघतील असे. याच्या आपण कामात पडा. गावामध्ये सांगतो तुम्हाला. बरे प्लेटभर पीठ नाही दिलं नाही. आपण 7,500 दिले तर आपल्या हे झाले म्हणून ते गावात कोणी हुंगत नाही. लुच्च्यात नाही तो काही जण नवरा बायको लुच्च्या ते हरामखोर. तो काही नवरा बायको हरामखोर. गड्या आम्ही काही गद्दार गिद्दार नाही ना. रुपया पै देईन. गावातलेला कोणाचा रुपया नाही मावरा. सांगतो मी तुले एखादा नाही. हा ना म्हणून तू तुला गावात हुंगते कोणी. अरे उभं नाही करत तुला दारी नाही उभं करत. चावट आहे म्हणतात तो ढाण्या. बिनलाजा खाणीचा आहे म्हणतात तो. 52
लुच्ची आहे, तुला कोण उभं करते रे गावामध्ये? मी तरी तुला 7,500 दिले डोंगरे. तुला लाज वाटायला पाहिजे. तुले बाबू गावात कोणी हुंगून नाही राहिलं ना, त्यावेळेस त्या संकटात मी धावून आलो ना, आणि आता तू मला वाकोल्या दाखवून राहिला चकोल्या. लाज वाटायला पाहिजे जराशी. शंखाती गु खातले का जबान आहे काय तुई? प्रश्न बुडवा, जो माणूस तुमच्या संकटात धावून आला त्यानं तुम्हाला पैसा पुरवला, 2 टाइमचं अनाज त्याच्या पैशा भरोशावर खाऊन राहिले तुम्ही, आणि त्याला आता तुम्ही हे दाखवून राहिले, लेवड्या दाखवून राहिले. बरोबर आहे का हे तुमचं? आता गड्या नाही ना, त्या बुडीच्या काम नाही होत ना, काय करू आता सांगतो. आता कशी पाठवू मी बुडी त्या औरात? येऊ नाही शकत नाही बुडी, येऊ नाही शकत. दोघही नवरा बाबांनी खेट्ट मारायला लायकीच्या दादा, असं वाटतं खेट्टच मारायला दोघही बी आता. ये ना, खेट्ट मारायच्या लायकीच्यात म्हणतो ना, मारून दाखव तू, मारून दाखव ना. ये आम्हाची तू थांब तू. हजर आता हजर लावलं तुझ्या नवरा झोडला आता. सांग खेट्ट मारायला लागतात ना तुला? खेट्ट करू असून जास्त शिल्लक खादीच्या. घे आता दाबून मग घे. ये तुला सोडतो आता मायची तुमचे खरकटे. महारात कामाला चाल, तू मुकड्यात चाल, नाही तर या डोंगरात जीव घेतो आता. हे असा आळेल पण आपण नको जाय त्या मुंशीनं मोजा वारात कामाली. तुमच्या संकटात पडेल आहे तो माणूस. 7,500 देईल त्या माणसाने तुम्हाला. तुम्हाला दोघायला वाटेल पाहिजे जरासं. बापा मुंशीला मार नको ना, पाठवतो रे बापा, पाठवतो रे बापा, पाठवत ना, मार नको ना. काही खरं नाही बापा. आता हे डंगर पाठवते म्हणजे आता मुंशाच्या वावरात काही खरं नाही. आता धरते मग तो मुंशामध्ये. काही नाही कमले, काही खरं नाही तुझ्या आता. मस्त जमलता ना, मस्त घरी राहायला भेटत. पण नाही हा मुंशा मालता ना आता. मुंशा मारून राहिला मनावर आले डगऱ्याले. मुंशा मानवऱ्याला सोडा, सांगू राहिली तुले. मुंशा सोडतं की नाही? अरे तिथं काय मग महाराज येतं काय तर तो सोडतोय, जीव घेतो आज खोला साडा रे. येते ना माझी बायको कमली, येते ना ती आवारात. मुंशीराम येते ना ती आवारात. कमले जातं ना, जाय मारून राहिला बोले, याच्या वारात आली, जा आज जाय, आता जाय या वारात. मुंशा सोड मा नवऱ्याला सोड बापा. येतो मी तुझ्या वावरात येतो, जसं तू म्हणशील तसं करतो बापा. सोड मा नवऱ्याला सोड बा. चला मग मित्र, चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. चला मग मित्र, उद्या पाहू.